नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाला सुरुवात करतोय. अर्थशास्त्र हा विषय बऱ्याचशा जणांना अवघड वाटतो, समजायला डिफिकल्ट वाटतो, पण तसं अजिबात नाहीये. फक्त अर्थशास्त्र विषय समजून घेताना एकच काळजी घेतली पाहिजे की या विषयामधल्या ज्या संकल्पना आहेत, मूलभूत संकल्पना आज आपण बघतोय, तर प्रत्येक ज्या संकल्पना आपण अभ्यासणार ना, तर त्यावेळेस या संकल्पनांसाठी तुम्ही स्वतःच्या डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल तिथं लावलं गेलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस एखादा टर्म किंवा एखादा कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही अभ्यासताय, तर जिथं कुठं एक्झाम्पल दिसल तर ते एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफशी रिलेट करता आलं पाहिजे. तसं जर करता आलं तर अर्थशास्त्रासारखा सोपा विषय नाही आहे. फॉर एक्झाम्पल, अर्थशास्त्रासाठी बरेचसे ग्रंथ अवेलेबल आहेत. मग रमेश सिंग असेल, मराठीमध्ये सुद्धा आता अवेलेबल झाले ते. तर जर तुम्ही ते बुक वाचलं आणि त्याच्यामधले एक्झाम्पल्स जर तुम्ही ॲज इट इज तिथलचेच एक्झाम्पल वाचून समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर अर्थशास्त्र हा डिफिकल्ट वाटणार आहे. पण पुस्तकात दिलेल्या एक्झाम्पलच्या व्यतिरिक्त, उदाहरणांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमधले जर एक्झाम्पल तिथे लावले किंवा तसा विचार जर केला तर अर्थशास्त्र समजायला खूप मजा येईल. अर्थशास्त्र विषय तसा इंटरेस्टिंग आहे. तर आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आमचा तसाच प्रयत्न असेल की तुम्हाला मूलभूत संकल्पना अर्थशास्त्राच्या आज अभ्यासल्यानंतर पुन्हा कधीच त्या वाचण्याची गरज पडू नये. आजचं लेक्चर अगदी बेसिक असणार आहे. यामध्ये आपण अर्थशास्त्राच्या टर्म्स बघणार आहोत. अर्थशास्त्र हा विषय म्हणजे नेमका कुठून आलाय, याची सुरुवात कशी झाली, याच्यामध्ये कुठले कुठले दोन महत्त्वाचे प्रकार आहेत आणि भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारामध्ये येते, त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये श्रेणीय रचना काय असते. तर अशा बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजतील. GDP, PPP असलं काही सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार नाहीये. पुढच्या येणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून आपण ते सुद्धा बघू, पण सध्या थोडा पाया पक्का करण्यावरती भर असू देऊ. तर म्हणून आजच्या लेक्चरच्या माध्यमातून अर्थशास्त्रामधल्या आपण मूलभूत संकल्पना बघतोय. सुरुवातच आपण अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे किंवा अर्थशास्त्र या शब्दाचाच अर्थ काय होतो. खरं तर ना, अर्थशास्त्र हा असा काही शब्दच आधी नव्हता. जवळपास 17व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये अर्थशास्त्र हा विषय किंवा अशा प्रकारचा शब्दच वापरला जात नव्हता. याला आधी पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हटलं जायचं. म्हणजे अर्थशास्त्राला अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स न म्हणता पॉलिटिकल इकॉनॉमी असा शब्द उल्लेख केला जायचा. मात्र 19व्या शतकानंतर याला खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक्स सायन्स असं नाव मिळालं. म्हणजे अर्थशास्त्र ही जी काही संज्ञा आहे तर ती 19व्या शतकाला जन्म झालाय तिचा. याआधी 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राबद्दल असं व्यक्त केलं होतं की अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्याच संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय. चिकित्सा म्हणजे काय की त्या गोष्टीमध्ये आपल्याला रस घेऊन त्याच्यामधला अभ्यास करणं. म्हणजे अर्थशास्त्र हे दुसरं काही नसून राष्ट्राच्या संपत्तीचा, राष्ट्राची संपत्ती म्हणजे इथं कसा उल्लेख होईल, डायरेक्टली फक्त पैसा म्हणजे संपत्ती असं नका कन्सिडर करू. राष्ट्राच्या संपत्तीमध्ये त्या राष्ट्राचे माणसं, त्या राष्ट्रामध्ये असलेले जमीन, त्या राष्ट्रामध्ये होणारं पीक, पैसा, त्याचबरोबर राष्ट्रामध्ये असलेले जे प्राणी संपत्ती आहे, या व्यतिरिक्त जे मानव संसाधन आहे, तर अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा राष्ट्रीय संपत्तीमध्ये होतो. तर या राष्ट्रीय संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार अभ्यास करणं आणि त्याच्या कारणांची चिकित्सा करणं म्हणजे अर्थशास्त्र होय. तर अशी व्याख्या 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी केली होती अर्थशास्त्र संदर्भात, म्हणजेच पॉलिटिकल इकॉनॉमी संदर्भात. यानंतर जो इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे तर तो एक ग्रीक शब्द आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तो एका ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीकमध्ये याला ओकिनॉमिया असं म्हटलं जायचं. आता ओकियॉस या शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजे घर किंवा गृह, आणि नॉमॉस जे आहे तर त्याचा अर्थ होतो रूल किंवा नियम. तर दोघांना जर आपण एकत्रित केलं तर हा ओकिनॉमिया असा शब्द तयार झालाय, ज्याचा शब्दशः अर्थ गृह व्यवस्थापन असा होतो. म्हणजेच गृह व्यवस्थापन म्हणजे त्याला अर्थ किंवा पैसा हा लागतोच. तर म्हणून हा शब्द इकॉनॉमिक्स हा पैशाशी संदर्भात आपण कन्सिडर करतो. मात्र इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त आणि फक्त पैसा नसून संपत्तीशी संबंधित आहे, आणि संपत्तीमध्ये सगळ्याच प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो. मानव संसाधन असेल, प्राणी संपत्ती असेल, जमीन, त्यानंतर पैसा, तर अशा सगळ्याच गोष्टींचा समावेश संपत्तीमध्ये होतो आणि त्याचाच अभ्यास जो आपण करतो त्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सला आपण अगदी साध्या सरळ भाषेमध्ये जर बोललं तर अर्थशास्त्र ही एक अशी संकल्पना आहे किंवा एक असं शास्त्र आहे की ज्यामध्ये आपण संपत्तीचा वापर कसा करायचा आहे, संपत्ती तयार कशी करायची आहे
आणि ही संपत्ती आपण दुसऱ्यांकडं हस्तांतरित कशी करायची, म्हणजे एकाकडून दुसऱ्याला ट्रान्सफर कशी करायची, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारी एक शाखा ती म्हणजे अर्थशास्त्र. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल अर्थशास्त्र म्हणजे काय, की ज्या संपत्तीचा आपण अभ्यास करतोय त्या संपत्तीची निर्मिती कशी करायची, या संपत्तीचा वापर कसा करायचा आहे, जी संपत्ती आहे तिचं हस्तांतरण कसं करायचं म्हणजे ट्रान्सफर कसं करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारी एक शाखा ती म्हणजे अर्थशास्त्र. ओके, तर आय होप तुम्हाला अर्थशास्त्र म्हणजे काय हे तरी ॲटलिस्ट समजलं असेल. आणखीन खूप वास्ट डेफिनेशन आहेत अर्थशास्त्राबद्दल किंवा इकॉनॉमिक्सबद्दल, ज्या वेगवेगळ्या संशोधकांनी मांडून ठेवल्यात. मात्र तेवढ्या खोलामध्ये न जाता आपल्याला PhD करायची नाही, हा मुद्दा मी आधी पण सांगितला आहे. आपल्याला टू दी पॉईंट अभ्यास करता आला पाहिजे. ज्यावरती MPSC किंवा ज्यावरती आयोग आपल्याला क्वेश्चन विचारतो ते मुद्दे तुमच्या लक्षात असले पाहिजेत, ते अगदी मनामध्ये बिंबले पाहिजेत. तर म्हणून जेवढ्या मुद्द्यांवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत किंवा ज्यावरती विचारले जाऊ शकतात असेच मुद्दे तुम्हाला या लेक्चर्सच्या माध्यमातून मिळतील. ठीक आहे, तर अर्थशास्त्र म्हणजे काय यावरती ऑलरेडी बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन आलेत, तो मुद्दा मी क्लिअर केला आहे. आता अर्थशास्त्र म्हणलं ना आपण याला दोन कॅटेगरीजमध्ये बघतो. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. ठीक आहे, आणि दुसरा अर्थशास्त्र जे आहे ते म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो म्हणजेच बृहत अर्थशास्त्र किंवा याला आपण मोठं अर्थशास्त्र म्हणू. नाव थोडं सोपं वाटतं ना, म्हणजे मॅक्रो म्हणलं की मोठं आणि मायक्रो म्हणलं की सूक्ष्म किंवा लहान. ठीक आहे, याच्यासाठी ना मी तुम्हाला दोन छोटे छोटे एक्झाम्पल देतो म्हणजे पटकन डोक्यामध्ये गोष्टी क्लिअर होतील. फक्त आधी लक्षात घ्या की ज्या ज्या ठिकाणी इकॉनॉमिक्स आहे, अर्थशास्त्र आहे, त्या त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र सुद्धा असतंच आणि त्याच ठिकाणी बृहत अर्थशास्त्र सुद्धा बघायला मिळेलच. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मायक्रो इकॉनॉमिक्स सुद्धा आहे आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स सुद्धा आहे. जर मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे एक मोठा संघ आहे आणि मायक्रो इकॉनॉमिक्स तो म्हणजे त्या संघामधला एक छोटासा भाग. म्हणजे हे जे मोठं सर्कल तुम्हाला दिसतंय तर ते आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सचं आणि त्यातला एक लहानसा घटक फक्त जर तुम्ही उचलला तर तो आहे मायक्रो इकॉनॉमिक्सचा. ओके, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अर्थशास्त्र आहे त्या त्या ठिकाणी मॅक्रो आणि मायक्रो असे दोन्ही प्रकार असतील. फक्त ते डिपेंड आहे की दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होतोय का दोन देशांमध्ये किंवा दोन देशांच्या GDPमध्ये किंवा मोठ्या स्केलवरती, तर हाच फक्त फरक आहे. बाकी प्रत्येक ठिकाणी मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स बघायला मिळेल. ठीक आहे, याचं एक चांगलं एक्झाम्पल द्यायचं झालं ना तर फॉर एक्झाम्पल आता सध्या रिसेशन चालू आहे किंवा संपूर्ण जगाचंच इकॉनॉमिक्स थोडंसं मंदावलं आहे किंवा पूर्ण अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था कोलमडत चालली आहे, तर संपूर्ण जगामध्येच ही परिस्थिती आहे. अमेरिकेमधल्या 4 कंपन्या बंद पडल्या तर त्याचा इफेक्ट हा भारतामधल्या सुद्धा 4 कंपन्यांवरती होईल. त्याचा इफेक्ट भारतामध्ये काम करणाऱ्या आपल्या भारतीयांवरती सुद्धा होईल. म्हणजे काय, हे एकमेकांशी इंटरलिंक असलेल्या गोष्टी आहेत. तर हे ज्यावेळेस मोठ्या स्केलवरती आपण बघतो त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, की ज्या दोन व्यक्तींच्या दरम्यान व्यवहार होतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एका दुकानामध्ये गेलो, त्या दुकानदाराला मी पैसे दिले, त्या पैशाच्या बदल्यामध्ये त्या दुकानदाराने मला काहीतरी वस्तू दिली. तर हा जो व्यवहार झाला जो छोट्या स्केलवरती होता दोघांच्याच मध्ये झालाय, तर याच्या अभ्यासाला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो म्हणजे छोट्या स्केलवरचा. ठीक आहे, तर ज्या ज्या ठिकाणी इकॉनॉमिक्स आहे तिथं दोन्ही प्रकारचं असणारच आहे. आता फक्त याचा इम्पॅक्ट कसा होतोय आणि कुणावरती होतो यावरती डिपेंड वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण बघू म्हणजे तुम्हाला गोष्टी थोड्याशा क्लिअर होतील. फॉर एक्झाम्पल आपण जर सूक्ष्म अर्थव्यवस्थेबद्दल जर बघितलं, याची अगदी पुस्तकी भाषेमधली डेफिनेशन सुद्धा ऐकून घ्या. विक्रेता आणि ग्राहक या मूलभूत आणि एकेरी स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात म्हणजे आर्थिक क्रिया घडतात त्यांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे हेच मी तुम्हाला सांगितलं की विक्रेता आणि ग्राहक म्हणजे मी एका दुकानामध्ये गेलो, पैसे दिले, दुकानदारांनी त्याच्या बदल्यात मला काहीतरी वस्तू दिली, तर हा जो आमचा एकेरी स्तरावरचा व्यवहार झाला, एक बेसिक व्यवहार झाला, मूलभूत आणि एकेरी स्तरावरचा जो व्यवहार झाला, तर त्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. ठीक आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्सची सुद्धा मी तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे. फक्त आता या सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक छोटंसं एक्झाम्पल समजून घ्या. याचा परिणाम किंवा याच्या अभ्यासाची लेवल कुठपर्यंत असते. म्हणजे हा सुद्धा एक अर्थशास्त्राचा अभ्यास करणारी शाखा आहे. तर याचा जो काही विस्तार आहे तो कसा झाला आहे, तर फॉर एक्झाम्पल याआधी 5 वर्षांपूर्वी
सॅनिटायझर काय असतं हे आपल्याला माहिती पण नव्हतं. म्हणजे फार कमी लोक सॅनिटायझरचा वापर करत होते. त्याच्यामुळं त्याचं प्रोडक्शनसुद्धा कमी होतं, त्याची मागणीसुद्धा मार्केटमध्ये कमी होती. मात्र काय झालं, अचानक सॅनिटायझर वापरायचे तर या रिलेटेड मागणी म्हणजेच डिमांड सुरू झाली, डिमांड वाढू लागली. तर याचा परिणाम काय झाला, ती जी उत्पादन करणारी कंपनी होती सॅनिटायझर वापरणारी, तर त्या सॅनिटायझर बनवणारी, तर त्या कंपनीला सुद्धा त्यांचं प्रोडक्शन वाढवावं लागलं. आणि मग काय झालं, मार्केटमध्ये सॅनिटायझरची डिमांड वाढत गेली, सप्लाय तेवढा नव्हता. तर हा जो आपण त्या मार्केटपुरता किंवा एखाद्या वस्तूच्या उत्पादनाशी संबंधित आणि आपण त्याच्या मागणी आणि पुरवठ्याशी संदर्भात अभ्यास करतोय, त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो किंवा हा अभ्यास हा आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत येईल. ठीक आहे. म्हणजे काय, जर आणखीन डिटेलमध्ये बघितलं तर काय होईल, 5 वर्षांपूर्वी सॅनिटायझरची डिमांड कमी होती, त्याचं प्रोडक्शन पण कमी होतं, त्याची किंमत पण कमी होती. अचानक सॅनिटायझर्सची डिमांड वाढली, त्याच्यामुळे त्याची किंमतसुद्धा वाढली, किंमत वाढत गेली आणि मग आता प्रोडक्शनसुद्धा वाढलं आणि सध्या मार्केटमध्ये डिमांडसुद्धा खूप जास्त आहे. तर म्हणून त्याची किंमत ही 5 वर्षांच्या तुलनेमध्ये आत्तासुद्धा जास्तच बघायला मिळेल. तर हा जो काही त्याच्या किमतीमध्ये झालेला फरक आहे, त्याचबरोबर त्याच्या डिमांडमध्ये झालेला जो फरक आहे, तर आपण ज्यावेळेस एखाद्या प्रॉडक्टबद्दल त्या एका पर्टिक्युलर लाईनबद्दलचा अभ्यास करतो, तर ते सगळं सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत येईल. या संदर्भात एक शेतीचे एक्झाम्पल सुद्धा खूप फेमस आहे, की एका शहरामध्ये समजा ती एक कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, की जिथं गव्हाचा लिलाव सुरू आहे. मागच्या वर्षी गव्हाचं उत्पादन जास्त झालं होतं आणि त्याच्यामुळे गव्हाचा जो भाव आहे तर तो कोसळला होता, कमी झाला होता. पण काय झालं, या हंगामामध्ये पाऊस पडला, त्याचं उत्पादन घटलं, गव्हाचं उत्पादन घटलं, त्यामुळे त्या बाजारामध्ये गव्हाचा सप्लाय हा कमी होता, म्हणजे त्याची आवक ही कमी झाली आणि म्हणून मग आता गव्हाची किंमत वाढली आहे, त्याचा फायदा त्या पर्टिक्युलर शेतकऱ्यांना झाला. तर हे आता शेतीशी संदर्भात होतं. याआधी आपण सॅनिटायझरशी संबंधित बघितलं, ते सुद्धा त्याच प्रकारचं आहे. ठीक आहे. तर एका पर्टिक्युलर आपण जर प्रोडक्टचा आणि त्या छोट्याशा लेवलचा जर आपण अभ्यास केला, तर तो सगळा अभ्यास आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येईल. आता आपण बृहत अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे पण समजून घेऊ. याचं डायरेक्टली मी तुम्हाला एक एक्झाम्पलच सांगतो, की जेवढे काही व्यवहार हे भारताच्या किंवा या पर्टिक्युलर शासनाच्या, सरकारच्या, मध्यवर्ती बँक असेल, त्यानंतर जगातल्या महत्त्वाच्या अशा संस्था असतील, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, तर या दरम्यान जेवढं काही ट्रान्झॅक्शन्स होतात किंवा यावेळेस या सगळ्या संस्था ज्यावेळेस एखाद्या वस्तूच्या निर्याती आयाती संदर्भात ज्यावेळेस ते व्यवहार करतात, तर हा सगळा व्यवहार हा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा भाग आहे. आणि हे सगळं मोठ्या स्केलवरती होत आहे ना. मग इथं राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी, त्या देशाची आर्थिक वृद्धी कशी आहे, त्यानंतर त्या कर रचनावरती काय परिणाम होतोय, धोरणं काय आहेत त्या देशाची, चलनविषयक धोरणं काय असतील, परकीय व्यापार धोरणं काय आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्या इकॉनॉमिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, त्याला आपण बृहत अर्थशास्त्र असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स ही मोठ्या स्केलवरती असते आणि जी स्मॉल किंवा जी मायक्रो इकॉनॉमिक्स आहे तर ती छोट्या स्केलवरती आहे. याचं एक तुम्हाला चांगलं एक्झाम्पल देतो, अगदी डे टू डे लाईफमधलंच एक्झाम्पल आहे. आपल्याला काय होतं, की एखादा आजार आला की आपल्याला त्यावरती लस बनवायची आहे आणि तो आजार संपूर्ण जर जगभरामध्येच पसरला असेल, तर संपूर्ण जगामध्ये लस ही बनवणं अपेक्षित आहे. म्हणजे संपूर्ण जगामध्येच लसीबद्दलची डिमांड आहे आणि हा आजार सुद्धा असा आहे की त्यामुळं संपूर्ण जगाचं अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था जी आहे तर ती डगमगत चालली आहे. तर या एका लसीचा फायदा हा ज्यावेळेस संपूर्ण जगामध्ये होईल, त्याचा इम्पॅक्ट वेगवेगळ्या सेक्टरमध्ये होणार आहे. म्हणजे जसं की इकॉनॉमीला चालना मिळेल, व्यवहार सुरू होतील, त्यानंतर मानव संसाधन जे आहे ते सुद्धा जिवंत राहायला मदत होईल. या व्यतिरिक्त परकीय व्यवहार वाढतील, देशांची धोरणं, पॉलिसीज ह्या आरोग्य संदर्भात सुद्धा वेगळ्या होतील, बदलल्या जातील. देशामधला जो राजकोषीय जी धोरणं आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल केला जाईल. तर हे सगळं घडायसाठी जे कारणीभूत आहे, म्हणजे ज्याची डिमांड आणि त्याचा सप्लाय झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस बदल होतोय, तर हा जो अभ्यास आपण करू तर तो असणार आहे बृहत अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. याला आणखीन एक्झाम्पल, जुनं एक्झाम्पल सुद्धा घेऊ शकता, की ज्यावेळेस अमेरिकेमध्ये रिसेशन आलं होतं, आर्थिक संकट आलं होतं, तर त्यावेळेस भारतामधल्या सुद्धा बऱ्याचशा कंपन्या बंद होत होत्या आणि भारतामध्ये अर्थव्यवस्थेला जास्त तडा जाऊ नये, जास्त आपला मंदी येऊ नये, यासाठी
भारतीय राजकोषीय धोरणांमध्ये किंवा राजकोषीय जे तूट होते याच्यामध्ये सुद्धा वाढ करावी लागली होती. शासनाला पैसा खर्च करावा लागला होता, पैसा मार्केटमध्ये गुंतवावा लागला होता आणि त्यातून 2008चं किंवा अमेरिकेचं जे रिसेशन होतं त्याचा परिणाम आपण आपल्या देशावरती होऊ दिला नाही. हे कशामुळे शक्य झालं? कारण आपल्या अर्थतज्ञ जे होते त्यांनी मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाच्या माध्यमातून दोन्ही देशांचे संबंध अभ्यासून घेतले. याचा परिणाम आपल्या देशावरती कसा होईल, तिथं हे घडलंय तर आपल्या देशामध्ये आता काय करायला पाहिजे, तर हा जो त्यांनी अभ्यास केला तर हा सगळा मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत येईल. ठीक आहे. तर तुम्हाला ॲटलिस्ट मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे बृहत अर्थशास्त्र ह्या गोष्टी समजल्या असतील असं कन्सिडर करतो. पुढच्या पार्टकडे आपण थोडंसं जाऊ. अर्थव्यवस्थेचे आपल्याला वेगवेगळे प्रकार जाणून घ्यायचेत, प्रकार समजून घ्यायचेत. आणि लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, तर मोस्टली आपल्याला मोठ्या स्केलवरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तरी आपल्याला अभ्यास करताना किंवा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारताना एकेरी व्यवहारावरती क्वेश्चन येणार नाही. एकेरी व्यवहार म्हणजेच काय, तर मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा सूक्ष्म इकॉनॉमिक्स. तर आपल्याला डायरेक्टली बृहद इकॉनॉमिक्सवरती आधारित कन्सेप्टवरती क्वेश्चन विचारले जातात किंवा या रिलेटेड थोडासा अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर म्हणून अभ्यास करताना किंवा आपण ज्यावेळेस इकॉनॉमिक्स पुढं सुद्धा बघतोय तर आपला फोकस हा मेनली मॅक्रो इकॉनॉमिक्सवरती असणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात अर्थव्यवस्थेचे प्रकार थोडेसे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. अर्थव्यवस्थेचे जे प्रकार असतात ना, तर प्रत्येक देशामध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार हे वेगवेगळे असतात. आता हे कसं काय बरं? प्रत्येक देशाचा काहीतरी आयडियॉलॉजी असते, काहीतरी प्रत्येकाची काहीतरी असे वेगळे ध्येय असतात किंवा त्यांचे काहीतरी वेगळे जगण्याचे कन्सेप्ट असतात. मग जसं अमेरिकेमध्ये जर गेला तर तिथं तुम्हाला भांडवलशाही अर्थव्यवस्था बघायला मिळेल. म्हणजे ते लोक समजा पैशाला जास्त महत्त्व देत आहेत किंवा प्रगतीला, इंडिव्हिज्युअल प्रगतीला जास्त महत्त्व देत आहेत. मग त्यावेळेस ते संसाधनं कशी वापरायची, आपल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर कसा करायचा आहे, इतरांचा वापर कसा करायचा, मानवी संसाधनांचा वगैरे, तर तो जास्त विचार न करता अगदी प्रॅक्टिकली पैशाला पैसा कसा मिळवता येईल किंवा त्या संदर्भातच त्यांचा एक थॉट प्रोसेस जाते. तर म्हणून आपण तशा प्रकारची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये बघतो. भारताकडे आपण जर आलो तर भारताची थोडी मिश्र कॅटेगरीमध्ये आहे. म्हणजे आपल्याला पैसा पण कमवायचा आहे आणि सामाजिक बांधिलकी सुद्धा जपून ठेवायची. म्हणजे असं आपण पैशालाच पैसा कसा कमवायचा हे न बघता आपले जे वेगवेगळे सोशल प्रॉब्लेम आहेत तर ते सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आपण बऱ्याचशा वेळेस असं करतो, आपले वेगवेगळे अशी धोरणं आपल्या देशाची अशी आहेत की ज्यामध्ये फक्त आपण इकॉनॉमिक्सच्याच मागं न धावता सामाजिक प्रगती सुद्धा कशी करता येईल यावरती सुद्धा पैसा खर्च केलेला आहे, लक्ष दिलेलं आहे. आणि याचबरोबर आपण जर इतर एक्झाम्पल बघितले, मग रशियामधली इकॉनॉमी असेल किंवा चायनामधली अर्थव्यवस्था, हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि ते पूर्णपणे त्या देशाच्या रिक्वायरमेंट्सवरती किंवा देशामध्ये कशा प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं, सेवांचं उत्पादन केलं जातं, वितरण कशा पद्धतीने केलं जातं, त्या सेवांचा उत्पादनाचा वापर कसा केला जातो, या सगळ्या गोष्टींवरती त्या पर्टिक्युलर देशासाठीची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे तर हे डिफाईन केलं जातं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला अर्थव्यवस्थेचे प्रकार पहिल्यांदा समजून घेतले तर आपल्या देशासाठी कुठल्या अर्थव्यवस्थेचा प्रकार हा जास्त सुटेबल आहे किंवा आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा प्रकार हा आपल्या देशासाठी फायदेशीर आहे का, या बऱ्याचशा गोष्टी समजतील. तर म्हणून अर्थव्यवस्थेचे प्रकार समजून घेताना त्या देशाच्या डिमांड काय आहे, त्या वस्तूंचा सेवांचा वापर कशा पद्धतीने केला जातो, उत्पादन कसं होतं, ह्या गोष्टी सुद्धा समजणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण ढोबळमानाने अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार करतो. एक म्हणजे नियोजित अर्थव्यवस्था, त्याला प्लॅन्ड इकॉनॉमी असं म्हटलं जातं. दुसरा आहे तो म्हणजे ओपन इकॉनॉमिक्स किंवा मार्केट इकॉनॉमिक्स, ज्याच्यामध्ये मुक्त अर्थव्यवस्था असते. मार्केट इकॉनॉमिक्स त्याच्या नावामध्ये मुक्त या शब्दाचा अर्थ काय होतो की ती अर्थव्यवस्था ही पूर्णपणे मोकळी आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. आणि तिसरा प्रकार जो आहे तर तो म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था. तर हे अर्थव्यवस्थेचे आपण 3 प्रकार बघतो. त्याआधी मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. भारताची जी अर्थव्यवस्था होती ही पूर्णपणे भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. थोडंसं वेगळं वाटतंय ना कानावरती ऐकायला, कारण आत्तापर्यंत आपण हेच बघत होतो की भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे, मिक्स्ड इकॉनॉमी आहे. पण ते अर्धसत्य आहे. भारताची इकॉनॉमी किंवा भारताचं अर्थव्यवस्था ही पूर्णपणे भांडवलशाही तत्वांवरतीच आधारित होती. जोपर्यंत 1948ला भारताचं
पहिलं औद्योगिक धोरण जाहीर झालं नाही. 1948 आय थिंक 8 एप्रिल 1948 पर्यंत भारताची इकॉनॉमी अर्थव्यवस्था ही पूर्णपणे भांडवलशाही होती. मात्र ज्यावेळेस भारताचं पहिलं औद्योगिक धोरण जाहीर झालं त्यानंतर आपण मुक्त अर्थव्यवस्थेऐवजी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. या आधीचे आपले सगळी धोरणं किंवा सगळे जे काही ब्रिटिशकालीन जो भारत होता हा पूर्णपणे भांडवलशाहीवरती आधारित होता. भांडवलशाही देशांची जी अर्थव्यवस्था असते ही पूर्णपणे मुक्त अर्थव्यवस्था असते. आता भांडवलशाही आता हे जे काही मुक्त अर्थव्यवस्था आहे त्यानंतर नियोजित अर्थव्यवस्था हे तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. पण भारताची अर्थव्यवस्था ज्यावेळेस इंग्रज आले होते म्हणजे अगदी 1858च्या काळापर्यंत 1858मध्ये काय झालं, राणीचा जाहीरनामा आला होता. त्यानुसार कंपनीची सत्ता ही आता त्यांच्या राणीकडे गेली होती. पण तोपर्यंत तरी आपल्या देशामध्ये कंपनीचीच सत्ता होती. कंपनीच धोरण ठरवायची. कंपनी म्हणजे काय तर ते पूर्णपणे व्यापारी होते. त्यांचा एकच हेतू होता तो म्हणजे भारतातून कशा प्रकारे पैसा बनवता येईल, एकाला 2 रुपये 10 रुपये कसे बनवता येतील या दृष्टिकोनातूनच पूर्ण धोरणं आखली जायची. म्हणजेच भारतामध्ये 1858च्या आधीपर्यंत तरी फुल फ्लेज्ड भांडवलशाहीच चालू होती. पूर्णपणे ओपन मार्केट होतं किंवा पूर्णपणे मुक्त अर्थव्यवस्था मार्केट इकॉनॉमी होती. पण नंतर थोडेसे बदल झाले, पण तरीसुद्धा ते काही पूर्णपणे अशा मिश्र अर्थव्यवस्थेकडचे नव्हते. त्यावेळेस सुद्धा भांडवलशाहीच होती, मात्र त्यामध्ये थोडेसे प्लॅन करण्यात आले. एक गोष्ट तुम्ही आणखीन लक्षात घ्या की जगातला असा एकही देश आपण दाखवू शकणार नाही की त्या देशामध्ये पूर्णपणे 100% याच प्रकारची अर्थव्यवस्था चालते असं बोलण्यात येईल किंवा असं सांगू शकतो. असा जगामध्ये एकही देश नाही आहे. ठीक आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेचं जरी आपण ढोबळमानाने 3 प्रकार पाडले असतील, भारताला आपण ओढून ताणून आपल्या या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये टाकलं असेल किंवा इतर देशांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण बसवतो, पण ते आपण आपल्या सोयीसाठी आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून केलेलं आहे. मात्र कुठलाही एकही देश कुठलाच देश हा जगातला एकाच या प्रकाराला फॉलो करतो आणि पूर्णपणे तेच 100% राबवतो असा प्रकार नाही आहे. ठीक आहे, तर कोणी देश हा मिश्र अर्थव्यवस्थेवरती चालणारा असला तरी त्या देशामध्ये काही प्रमाणामध्ये नियोजित अर्थव्यवस्था असते, काही प्रमाणामध्ये तिथं मुक्त अर्थव्यवस्था सुद्धा असते. म्हणजे तुम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणता म्हणजे FDI जो प्रकार आहे तर तो सरळ सरळ मुक्त अर्थव्यवस्थेकडे नेणारा प्रकार आहे. काही सेक्टरमध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा 100% FDI अलाउड आहे. 100% FDI म्हणजे काय, 100% परकी गुंतवणूक करू शकतात. म्हणजेच काय, त्यांना आपण थोडं मुक्त अर्थव्यवस्थेमध्येच ठेवलेलं आहे. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. मात्र पहिल्यांदा आपण हे 3 प्रकार काय हे व्यवस्थित समजून घेऊ. नियोजित अर्थव्यवस्था म्हणजेच प्लॅन्ड इकॉनॉमी. प्लॅन इकॉनॉमीचे सुद्धा 2 वेगवेगळे सब प्रकार सुद्धा पडतात. प्लॅन इकॉनॉमी म्हणजे काय, त्याचा अगदी शब्दानुसारच अर्थ आहे नियोजित अर्थव्यवस्था. नियोजित अर्थव्यवस्था याचं नियोजन कुणाच्या मार्फत केलं जातं किंवा कोण याचं नियोजन करतं अर्थव्यवस्थेचं, तर केंद्राकडे पूर्णपणे ती ताकद दिली जाते. केंद्राकडे म्हणजेच सरकारकडे तुम्ही म्हणू शकता. तर पूर्णपणे एक केंद्रित सत्ता किंवा एक केंद्रित ताकद ह्या केंद्राकडे असते की ज्या माध्यमातून ते धोरणं आखतील आणि तशाच पद्धतीने ती इकॉनॉमी किंवा ती अर्थव्यवस्था चालणार ज्या पद्धतीने त्याचं नियोजन बनवण्यात आलं आहे. नियोजन आयोग असतो किंवा नीती आयोग अशा संस्था असतात की ज्या माध्यमातून धोरणं आखली जातात, त्या माध्यमातून त्या अर्थव्यवस्थेला स्वरूप कसं द्यायचं आहे, गुंतवणूक कशी होणार, त्याची पुढची नियोजनं कशी असणार आहेत, योजना कशा तयार करायच्या, हे सगळं हे प्लॅन इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत येतं. आणि या नियोजन अर्थव्यवस्था पद्धतीमध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्थेकडे झुकलेलो असतो. कारण आपल्याला या अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये समाजवादी जी धोरणं आहेत तर ती डोळ्यापुढं ठेवून त्याच्या प्रकारची सूत्र आपल्याला वापरून नियोजित अर्थव्यवस्था चालवावी लागते. ठीक आहे, समाजवादी तत्वांवरती चालणारी अर्थव्यवस्था म्हणजे अशी की ज्या ठिकाणी नफा हा लक्षात न घेता, वस्तूंची मागणी कशी आहे हे सुद्धा लक्षात न घेता, जीवन आवश्यक आणि तसेच अर्थव्यवस्थेला आवश्यक असलेल्या उत्पादनावरती लक्ष दिलं जातं. तर अशा प्रकारची अर्थव्यवस्था ती म्हणजे नियोजित अर्थव्यवस्था. ठीक आहे, नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं तर समाजवादी अर्थव्यवस्थेत नियोजित अर्थव्यवस्थेचे सूत्र वापरले जाते. वस्तूंची मागणी किंवा नफा लक्षात न घेता जीवन आवश्यक तसेच अर्थव्यवस्थेला आवश्यक वस्तूंच्या उत्पादनावरती लक्ष दिलं जातं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा किंवा हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो की आपल्याला नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, नियोजित अर्थव्यवस्थेचं जर वैशिष्ट्य एका शब्दामध्ये विचारलं
तर त्याचा आन्सर द्याल की समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजेच नियोजित अर्थव्यवस्था. आणि दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये केंद्राकडं किंवा एक केंद्री सत्तेकडं पूर्णपणे अर्थव्यवस्थेची सूत्र असतात. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे फॅक्टर नियोजित अर्थव्यवस्थेबद्दलचे लक्षात घ्या. याच्यामध्ये दोन वेगवेगळे सब प्रकार जे पडतात ना, तर त्यातला एक म्हणजे आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था. आता आदेशात्मक याच्या नावामध्येच आहे ना, आदेश दिलाय म्हणजे कमांड दिली आहे किंवा हा हुकूम दिला आहे. आदेश दिला म्हणजे काय, तर हे करायचं म्हणजे करायचंच आहे. मग नियोजित अर्थव्यवस्थेमधला हा जो आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था प्रकार जो आहे ना, यामध्ये संपूर्ण सत्ता ही अति जास्त केंद्रित असते. एका व्यक्तीच्या, एका संस्थेच्या हातामध्ये हा कारभार चालतो किंवा अर्थव्यवस्थेला कशा प्रकारचं स्वरूप द्यायचं आहे, कशा प्रकारे त्याचं पुढचं नियोजन असणार आहे, हे सगळं एककेंद्रित असतं. म्हणजे अतिशय केंद्रित स्वरूपाची ही अर्थव्यवस्था आहे आदेशात्मक अर्थव्यवस्था. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असणारच आहे, 100% तुमच्या मनात तो प्रश्न असेल की सर आता आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये खूप सारे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात किंवा एकाच शासनाच्या हातामध्ये सगळे आर्थिक अधिकार दिले, म्हणजे केंद्र संस्थांकडे, एखाद्या संस्थेकडे जर आर्थिक अधिकार सगळे दिले तर चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तर हो, आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारची भीती असते की सार्वमत न घेता, म्हणजे कुणाचंही मत न घेता त्या संस्थेमध्ये जी 4 टाळकी असतील तेच लोक एक निर्णय घेतात किंवा ते आदेश काढतील. तर असा हा धोका असतोच. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस अशा प्रकारच्या या संस्था जर असतील, ज्या संस्था अभ्यासू संस्था जर असतील, त्यांचा एक्सपिरियन्स पण जर चांगला असेल आणि त्यांच्याकडे जर आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था असेल तर नक्कीच चांगले निर्णय घेतले जातात, जीवनावश्यक सेवांसाठीचे निर्णय घेतले जातात. म्हणजे तिथं निर्णय घेण्याची ताकद एकाकडं, एका अतिकेंद्रित संस्थेकडे असल्याचा फायदा सुद्धा होतो आणि त्या पद्धतीने तोटे सुद्धा होतीलच. ठीक आहे. तर आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे हे तुम्हाला समजलंय. दुसऱ्या प्रकाराकडे आपण येऊ, तो म्हणजे सूचकात्मक नियोजित अर्थव्यवस्था. ही नियोजित अर्थव्यवस्था थोडीशी ढिल्या स्वरूपाची असते. म्हणजे आपण जे आधी बघितलं की अगदीच आदेशात्मक, आदेश म्हणजे ऑर्डर्स दिली आहे, कमांडच दिली आहे. तर कमांड इकॉनॉमीपेक्षा इंडिकेटिव्ह इकॉनॉमी जी आहे ना, तर ती थोडीशी ढिल्या स्वरूपाची आहे. मात्र अगेन ही नियोजित अर्थव्यवस्थेचाच एक प्रकार आहे आणि नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघितलंय की ही पूर्णपणे समाजवादी अर्थव्यवस्था असते आणि पूर्ण केंद्राकडेच हक्क असतात. पण थोडेसे इथं ढिल्या स्वरूपाची ही इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था आहे सूचकात्मक अर्थव्यवस्था. म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये गुंतवणूक किंवा उत्पादन वाढवण्यासाठी ही संस्था आदेश न देता त्यावरती त्या पर्टिक्युलर संस्थेला, त्या उत्पादन घेणाऱ्या कंपनीलाच काही अधिकार दिले जातात. ठीक आहे. म्हणजे सगळेच निर्णय हे अतिकेंद्रित नसून काही प्रमाणामध्ये आपल्याला सूट सुद्धा दिलेली दिसेल. तर हे झालं सूचकात्मक नियोजित अर्थव्यवस्था. जसं की अनुदान, सबसिडी, करमुक्तता, तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवली जाते आणि याला आपण कधी कधी प्लॅन्ड मार्केट इकॉनॉमी असं सुद्धा म्हणतो. म्हणजे सूचकात्मक नियोजित अर्थव्यवस्था म्हणजेच प्लॅन्ड मार्केट इकॉनॉमी. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला नियोजित अर्थव्यवस्था समजली, त्याचे दोन्ही प्रकार सुद्धा समजले असतील. आता आपण अर्थव्यवस्थेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रकाराकडे येऊ. तो प्रकार म्हणजे मार्केट इकॉनॉमी म्हणजेच मुक्त अर्थव्यवस्था. मुक्त या शब्दाचा अर्थ काय की कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. मुक्त म्हणजे अगदी फ्री, काहीही करू शकतो, कशाही प्रकारे अर्थव्यवस्था हँडल करता येईल. तर मुक्त अर्थव्यवस्थेवरती कुठल्याही प्रकारचं केंद्रित नियंत्रण नसतं. ही अर्थव्यवस्था स्वतःची निर्णय घेण्यासाठी उत्पादन वाढवायचं आहे की कमी करायचं आहे, कुठल्या पदार्थांचं, कुठल्या प्रॉडक्टचं उत्पादन घ्यायचं आहे, कुठल्या सेवांचं उत्पादन घ्यायचं आहे, कुठली सेवा कुणाला द्यायची, कुठलं उत्पादन कुणाला द्यायचं आहे, हे सगळे निर्णय घेण्यासाठी ती मुक्त असते. म्हणून आपण या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो. आणि ही पूर्णपणे भांडवलशाही असते. म्हणजे काय, तर भांडवलशाही म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारच्या सामाजिक घटकांचा विचार न करता एका पैशाला 2 कमवायचे, एकाला 10 कमवायचे, तर या दृष्टिकोनातून जी अर्थव्यवस्था चालते तिला आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो. भांडवलशाही देशांमध्ये मुक्त अर्थव्यवस्था असते, राबवली जाते. उत्पादनाबाबत कुठल्याही प्रकारचं नियोजन इथं नसतं. म्हणजे एक्झाम्पलच द्यायचं झालं ना, तर समजा एखादा देश आहे की ज्या देशाची अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था प्रकारातली आहे, भांडवलशाही देश येतो.
तर त्या देशामध्ये तिथलच्या नागरिकांना कोणत्या गोष्टींची सध्या गरज आहे हा विचार न करता त्यांना कुठल्या गोष्टी निर्यात करून जास्त फायदा होईल, जास्त पैसे कमवता येतील किंवा त्यांच्या संसाधनांचा कशा पद्धतीने विकास करता येईल, त्यांची संपत्ती कशा पद्धतीने वाढवता येईल, तर या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जातात. त्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या देशामधल्या नागरिकांचा किंवा तिथलच्या ॲक्च्युअल गरजांचा विचार न करता उत्पादन इतर वस्तूंचं सुद्धा घेतलं जाईल. तर अशी अर्थव्यवस्था ती म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था. आता हे काही पूर्णपणे चुकीचीच अर्थव्यवस्था आहे असं अजिबात नाही, पण या अर्थव्यवस्थेमुळे कुठल्याही प्रकारचं जर संकट आलं, अकाली संकट आलं, तर त्या देशाला किंवा त्या अर्थव्यवस्थेला कोलमडायला जास्त वेळ लागणार नाही आणि याचबरोबर त्या अर्थव्यवस्थेला स्वतःचा पैसा खर्च करून इतर अर्थव्यवस्थांकडून मदत घ्यावी लागेल, म्हणजे इतर देशांकडून मदत घ्यावी लागू शकते. तर अशा प्रकारची ही मुक्त अर्थव्यवस्था आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन नसतं आणि नियोजन नसल्यामुळंच हिला आपण अनप्लॅन्ड इकॉनॉमी सुद्धा म्हणतो, म्हणजेच अनियोजित अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर तुम्हाला एक्झाममध्ये मुक्त अर्थव्यवस्था म्हटलं की लगेच सुचलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचं नियोजन याच्यामध्ये नसतं, कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं. तर म्हणून आपण डायरेक्टली याला अनियोजित अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर आय होप मुक्त अर्थव्यवस्था सुद्धा तुम्हाला समजली आहे. आता आपण थोडा मिश्र अर्थव्यवस्थेकडे येऊ, जे की आपल्या अर्थव्यवस्थेचा तिसरा महत्त्वाचा भाग आहे किंवा तिसरा महत्त्वाचा प्रकार. यामध्ये नावानुसार मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स म्हणजे काय, तर वरचे दोन प्रकार जे आपण बघितले, नियोजित अर्थव्यवस्था आणि दुसरा म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था. तर या दोघांचं कॉम्बिनेशन, दोघांचं मिश्रण इथं वापरलं जातं. भारताची अर्थव्यवस्था ही 1948 8 एप्रिल 1948 नंतर ज्यावेळेस भारताने पहिल्यांदा औद्योगिक धोरण जाहीर केलं त्यानंतरपासून आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. याआधी भारतामध्ये मुक्त अर्थव्यवस्था होती आणि नंतर आपण सध्या आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आहोत. ठीक आहे. म्हणजे काय, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं, तर पहिला जो अर्थव्यवस्थेचा प्रकार तो म्हणजे नियोजित अर्थव्यवस्था, तिथून थोडेसे समाजवादाची लक्षणं घेतली जातात. मुक्त अर्थव्यवस्थेमधली थोडीशी भांडवलदारांची लक्षणं घेतली जातात आणि ज्यावेळेस या दोघांचा वापर केला जातो तर ती अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची बनते. ठीक आहे. याचं एक्झाम्पलच द्यायचं झालं तर भारताचंच एक्झाम्पल घ्या की काही क्षेत्रांमध्ये आपण समाजवादाची लक्षणं ठेवलेली आहेत. कशा पद्धतीने समाजाला हिताचे निर्णय घेता येतील, मग तिथं थोडे 4 पैसे जास्त सुद्धा जातील तर ते निर्णय घेतले जातात. यानंतर काही सेक्टर हे आपण पूर्णपणे प्रायव्हेटाईज करतोय किंवा पूर्णपणे आपण त्यांना सूट दिलेली आहे की तुम्ही कशाही पद्धतीने ते हँडल करू शकता. म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेची पण काही लक्षणं आपण घेतलीत, याबरोबर समाजवादाची किंवा नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आपण काही लक्षणं घेतलीत. तर म्हणून आपली अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. या अर्थव्यवस्थेचे सुद्धा भरपूर सारे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. म्हणजे कुठलीच अर्थव्यवस्था ही 100% सक्सेसफुल ठरते किंवा 100% चुकीची आहे असं अजिबात नसतं. काही निर्णय हे त्या सिच्युएशनसाठी योग्य ठरतात, काही निर्णय हे त्या दुसऱ्या देशासाठी सेम निर्णय हे काही तोट्याचे सुद्धा ठरू शकतात. तर म्हणून कुठल्याही प्रकारची अर्थव्यवस्था ही 100% आपल्याला फायदाच मिळवून देईल असं अजिबात नाही आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार समजले असतील. थोडंसं ना आपण आपला देश आता बघतोय किंवा आपल्या देशाच्या पुढे जाऊन आपल्याला समस्या बघायच्या आहेत, त्याच्यावरती आपल्या इकॉनॉमिक्समध्ये कशा प्रकारचे त्याच्यावरती प्लॅन आखण्यात आले, त्याचे नियोजन कशी करण्यात आली, धोरणं कशी कशी बनवली, हे सगळं बघायचं आहे. तर आपल्या देशाचं वर्णन आपण काय म्हणून करतो, तर आपण एक विकसनशील राष्ट्र आहोत. विकसनशील, विकसित आणि अविकसित. तर असं आपण देशांना 3 वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये डिफाईन केलेलं आहे. काही देश हे डेव्हलप कंट्रीज असतात, जसं अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश, तर हे सगळं जपान, तर हे सगळं झालं डेव्हलप्ड इकॉनॉमी. काही देश हे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, म्हणजे विकसनशील राष्ट्र आहेत, जसं की भारत असेल, चीन. आत्ता आपण थोडंसं म्हणू शकतो की तो विकसित होत चाललाय, पण अगेन संपूर्ण जग त्याला विकसनशीलच म्हणतोय, तर आपण सुद्धा विकसनशीलच म्हणू. ठीक आहे. तर भारत, चीन हे सगळे विकसनशील देश आहेत. ब्राझील सुद्धा विकसनशील देश आहे, आफ्रिका सुद्धा, त्यानंतर रशिया सुद्धा थोडा आता विकसनशील देशांमध्येच येईल, कारण तो पूर्णपणे विकसित आहे असं पण नाही म्हणता येणार. डेव्हलप्ड इकॉनॉमी नाही आहे ती, बऱ्याचशा गोष्टींसाठी ती दुसऱ्यांवरती सुद्धा अवलंबून आहे, तर म्हणून ती सध्या डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे. आणि जे अविकसित देश, आता अविकसित देश म्हणजे कसे, युगांडा असेल, म्हणजे साऊथ आफ्रिकन काही देश असतील, त्याच्यानंतर अविकसित देशांमध्ये असे देश की जे पूर्णपणे दुसऱ्याच देशांवरती डिपेंड आहेत
असे देश की ज्या देशांच्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न हे पूर्ण या इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी असतं, म्हणजे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप, तर या नागरिकांच्या तुलनेमध्ये त्या देशांच्या नागरिकांचं उत्पादन दरडोई उत्पन्न हे खूप कमी असतं. अशांना आपण अविकसित देश म्हणतो. ठीक आहे. तर आपला देश हा सध्या तरी विकसनशील देश म्हणून गणला जातोय आणि भविष्यामध्ये विकसित देश सुद्धा म्हणून गणला जावा. लवकरात लवकर तशा आपल्या देशामध्ये प्रगती सुद्धा व्हावी, तर अशीच देवाचरणी प्रार्थना. आपण सध्या मुद्द्यामध्येच राहू. हे मी तुम्हाला विकसित, अविकसित किंवा विकसनशील हे असं का सांगतोय सगळं, कारण या मुद्द्यावरती आयोगाने आपल्याला क्वेश्चन विचारलेत. ठीक आहे. या डेफिनेशन्सवरती क्वेश्चन विचारलेत. जे गल्फ कंट्रीज आहेत ह्या तेलाच्या उत्पादनामुळे तर खूप श्रीमंत झाल्यात, म्हणजे गल्फ कंट्रीज आपण खूप श्रीमंत देश म्हणून ओळखतो. अख्याती देश सगळे श्रीमंत आहेत, सौदी अरेबिया वगैरे. पण तरी सुद्धा ना आपण या अखाती देशांना किंवा जे गल्फ कंट्रीज आहेत ह्यांना डेव्हलप्ड म्हणजे विकसित देश असं म्हणत नाही. याचं कारण म्हणजे विकसित देश किंवा अविकसित देश, विकसनशील देश, तर हे सगळं फक्त पैशावरती अवलंबून नाही आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, अर्थशास्त्र हे फक्त पैशाशी संदर्भात नसून संपत्तीशी संबंधित आहे. संपत्ती आणि पैसा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पैसा म्हणजे आपल्या देशाचं चलन, म्हणजे सध्या रुपया, अमेरिकेचं डॉलर, ते म्हणजे त्यांच्यासाठी झाला पैसा. संपत्ती म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पैसा पण येईल, या व्यतिरिक्त तिथलचं मानव संसाधन येतं, प्राणी संपत्ती येते, तिथलची खनिज संपत्ती येईल, जमीन येईल, भूभाग येईल, तिथलचं वातावरण, तिथलची लाईफस्टाईल, त्या लोकांचं राहणीमान, ह्या सगळ्या गोष्टी या संपत्तीमध्ये येतात. आणि म्हणून गल्फ जे देश आहेत, म्हणजे अख्याती जे देश आहेत, तर ते विकसित देशांमध्ये येत नाही. जरी तिथलच्या लोकांचं, नागरिकांचं जर दरडोई उत्पन्न अमेरिकेपेक्षा सुद्धा जास्त असेल, कॅनडापेक्षा जास्त असेल, युरोपियन कंट्रीजपेक्षा तर जास्त आहेच, पण तरी त्यांना आपण विकसित देश म्हणून ओळखत नाही. ठीक आहे. ह्याच्यासाठी तिथलचं राहणीमान जबाबदार आहे, इतर जी काही साधन संपत्ती आहे त्या गोष्टी जबाबदार असतील, तर म्हणून आपण त्यांना विकसित देश म्हणत नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस अर्थव्यवस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आता पुढच्या काही लेक्चर्समध्ये सुद्धा, त्यावेळेस आपण बरेचसे इंडेक्स बघणार आहोत, बरेचसे रिपोर्ट्स बघतो, कारण हे सगळा भाग हा अर्थव्यवस्थेमधलाच आहे की जिथं फक्त आणि फक्त पैसा लक्षात न घेता संपत्तीचा विचार केला जातो. त्या देशामध्ये कशा प्रकारे इतरांना वागणूक दिली जाते, कशा प्रकारचं राहणीमान आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये शिकायच्या आहेत. ठीक आहे. एक डेफिनेशन आहे प्रोफेसर रॅग्नर मॅक्सेन यांची. अविकसित देश म्हणजे असे देश ज्या देशात लोकसंख्या व नैसर्गिक स्रोत यांच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असते. तर अशी त्यांनी एक व्याख्या केली. अविकसित देशांसाठीची व्याख्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला मेन्स एक्झाममध्ये तरी व्याख्या वगैरे विचारल्या जातात. थोडं आपल्याला कन्सेप्ट ओरिएंटेड क्वेश्चन असतात आणि एखादं लाईन ही व्याख्येशी संदर्भात सुद्धा असते, तर म्हणून ही व्याख्या तरी लक्षात ठेवा. रॅग्नर मॅक्सेस काय म्हणतात की अविकसित देश म्हणजे असे की ज्या देशांमध्ये लोकसंख्या आणि त्या देशातली नैसर्गिक संपत्ती किंवा नैसर्गिक स्रोत यांच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असते. ठीक आहे. यानंतर आपण थोडंसं क्षेत्रीय रचना म्हणजे नेमकी काय, अर्थव्यवस्थेची आपण रचना सुद्धा करतो. अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांची साधारणतः आपण 3 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये विभाग करतो. आर्थिक क्रियांची विभागणी म्हणजे नेमकं काय, तर आपण प्रत्येक देशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर त्या देशामध्ये काही सेवा दिल्या जातात, काही पदार्थांचं उत्पादन केलं जातं. यानंतर ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही घटक असतात की जे नेहमी व्यवहार सुरू असतो त्या घटकांचा. म्हणजे काय, तर ज्या घटकांचा व्यवहार केला जातो त्या घटकांना आपण वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवतो. जसं की शेती असेल, IT कंपन्यांमधलं जे सर्व्हिस दिल्या जातात त्या सर्व्हिसेस, आणि याचबरोबर ज्या कंपन्या आहेत की ज्यांच्यामार्फत गाड्यांचं प्रोडक्शन होतं आहे किंवा वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेल्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं, तर अशा आपण 3 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पूर्ण त्या देशातल्या उत्पादनांना डिवाईड करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे तर आपण याला कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजे आपल्या देशाचं जे प्रायमरी सेक्टर असणार आहे, प्राथमिक उद्योगधंदा आपल्या देशासाठीचा असणार आहे, तो म्हणजे शेती. ठीक आहे. क्षेत्रीय रचना महत्त्वाची असते, कारण त्यानुसार आपल्याला समजतं की आपली अर्थव्यवस्था ही कुठल्या उद्योगधंद्यांवरती जास्त अवलंबून आहे. आपण आपल्या देशाला म्हणतो ना की आपण कृषी प्रधान देश आहोत. म्हणजे काय, तर उद्या जर संपूर्ण देशामध्ये जर कृषी थांबली तर आपला पूर्ण अर्थव्यवस्था पूर्णपणे थांबेल
आपल्याला सगळे उत्पादनं हे बाहेरून विकत घ्यायची वेळ येणार आहे. म्हणजे काय, तर आपल्या देशाचा जो प्रायमरी सेक्टर आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चर. ठीक आहे. याच्यासाठी सुद्धा एक व्याख्या आहे, ती व्याख्या लक्षात घ्या. ॲलन फिशर तर या नावाचे अर्थतज्ञ होते. तर यांनी सर्वप्रथम प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक तर अशा श्रेणी असाव्यात अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण करण्यासाठी. तर हे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सुचवलं होतं. ॲलन फिशर असे म्हणतात की प्राथमिक क्षेत्रात कृषी, द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योगांचा समावेश केला तर उर्वरित आर्थिक क्रियांचा समावेश आपण तृतीय क्षेत्रामध्ये करू. ठीक आहे. पण हे पूर्णपणे त्या देशांवरती अवलंबून असतं. काही देशामध्ये कृषी हा घटकच नाही. म्हणजे असे बरेचसे देश आहेत की जिथे शेतीच होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही भूतानचं किंवा नेपाळचं उदाहरण जर बघितलं तर तिथं काही कृषी मोठ्या प्रमाणावरती होत नाही. त्यांचं काही प्रायमरी सेक्टर कृषी नाही आहे. त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे टुरिझम म्हणजे सेवा या क्षेत्रावरती डिपेंड आहे. तर त्या देशासाठी या श्रेणींमध्ये वेगवेगळे उद्योगधंदे येतील. म्हणजे तिथं काही त्या देशासाठी प्रायमरी सेक्टरमध्ये ॲग्रिकल्चर नाही येणार, तिथं टुरिझम येणार आहे. या श्रेणीय रचनेमुळं काय झालं की आपल्याला समजतं की आपल्या देशामध्ये आपण कोणत्या गोष्टींवरती जास्त भर दिला पाहिजे, कुठल्या सेक्टरकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, कुठल्या सेक्टरचं आपल्या इकॉनॉमीसाठी कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. तर ह्या गोष्टी समजण्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आपण क्षेत्रीय रचना किंवा सेक्टरल स्ट्रक्चर्स बघतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ह्या ॲलन फिशर यांनी सगळ्यात पहिल्यांदा मांडलेल्या आहेत. त्यानंतर कोलिन क्लार्क नावाचे एक अर्थतज्ञ होते. त्यांनी असं म्हणलंय की तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणून संबोधण्यास सुरुवात त्यांनी पहिल्यांदा केली. त्यात प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला पूरक असणाऱ्या आर्थिक क्रियांचा समावेश त्यांनी केला. ठीक आहे. म्हणजे तृतीय क्षेत्र हे त्यांनी सेवा क्षेत्र म्हणून संबोधायला सुरुवात केली होती आणि त्यात प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला पूरक असे आर्थिक क्रियांचा त्यांनी समावेश केला. ठीक आहे. तर ह्या दोन्ही मुद्द्यांकडे थोडंसं लक्ष द्या, कारण आयोगाने आपल्याला यावरती क्वेश्चन विचारलेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे की नेमकं प्रायमरी सेक्टर म्हणजे काय असतं, सेकंडरी सेक्टर म्हणजे काय असतं. ठीक आहे. तर आपण त्याच मुद्द्याकडे आता थोडंसं येऊ. प्राथमिक क्षेत्र म्हणजे नेमकं काय की त्या आर्थिक क्रिया अशा आहेत की ज्यात नैसर्गिक स्रोतांपासून उत्पादन घेतली जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या देशासाठी कृषी, तर यात कृषी क्षेत्राचा आणि कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या संलग्न क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे कृषी आणि त्या संदर्भातली जी उत्पादनं असतात तर याचा सगळ्याचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो. ठीक आहे. मग कृषी क्षेत्र आहे, पशुपालन किंवा वनं असतील, वनामधून होणारं उत्पादन आहे, तर या सगळ्यांचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो. ठीक आहे. दुसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे द्वितीय क्षेत्र. यामध्ये सुद्धा अशा आर्थिक क्रिया मोडतात किंवा असे व्यवहार मोडतात की ज्यात नैसर्गिक उत्पादनांचे रूपांतर इतर उद्योगांमध्ये केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे कृषी क्षेत्र आहे त्याच्यापासून तयार होणाऱ्या इतर जे उत्पादनं असतात, म्हणजे जर आपण साखर कन्सिडर केली, साखरेपासून ऊसापासून साखर बनते, तर जी साखर जी बनते त्याच्यासाठी जी कारखानदारी आली, त्या कारखान्यामध्ये मशिनरीज आल्या, तर हे जे सगळं इंडस्ट्रीयल सेक्टर जे आलं ना तर तेच द्वितीय क्षेत्र आहे. म्हणजे द्वितीय क्षेत्राला आपण इंडस्ट्रीयल सेक्टर या नावाने सुद्धा संबोधतो. अन्नधान्य व अन्नावरती होणाऱ्या प्रक्रिया, त्याची साठवण्याची पद्धत असेल म्हणजे कोल्ड स्टोरेज आपण बघतो. त्यानंतर कापड उद्योग करणाऱ्या कंपन्या असतील, बूट किंवा लेदरच्या वस्तू बनवण्याच्या कंपन्या, कागद, छपाई कारखाने, रसायनं, औषधं, तर असे वेगवेगळे जे कारखाने असतात, पोलाद निर्मितीचे व धातूच्या वस्तू बनवणारे, कॉम्प्युटर तयार करणारे, इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्या, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट व्हेकल तयार करणाऱ्या कंपन्या, मग त्याच्यामध्ये जहाजं, रेल्वे, विमानं, हे सगळे उद्योग. तर हे सगळे प्रकार हे द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. म्हणजेच सेकंडरी सेक्टरशी संबंधित असलेले हे सगळे व्यवहार आहेत, या सगळ्या आर्थिक क्रिया सेकंडरी सेक्टरशी संबंधित मोडतील. ठीक आहे. तर आय होप दोन्ही सेक्टर तुम्हाला समजले. तृतीय क्षेत्र म्हणजे काय की याला आपण सरळ सेवा क्षेत्र म्हणूयात. कारण ज्या तृतीय क्षेत्रामध्ये ज्या आर्थिक क्रिया मोडतात ना, तर ह्या पूर्णपणे प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रामध्ये ज्या प्रकारच्या क्रिया झाल्या तर त्यांना पूरक किंवा मदतशीर ठरतील अशा प्रकारचे व्यवहार या तृतीय क्षेत्रामध्ये केले जातात. म्हणजे त्याला आपण सेवा क्षेत्र या श्रेणीमध्ये टाकू शकतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर हे असं आहे की प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी झालं, कृषीचं उत्पादन झालं. द्वितीय क्षेत्रामध्ये त्या कृषीवरती फवारणीसाठीचा रसायनाचा कारखाना टाकला आहे, तर ते झालं. तृतीय क्षेत्रामध्ये काय होतं की कस्टमर केअर आहे आणि एखाद्या शेतकऱ्याला समजा फोन करायचा आहे, त्या कस्टमर केअरला विचारलं
की हे माझं पीक आहे, या पिकासाठी कुठलं फवारणीसाठी मी रसायन वापरू, केमिकल वापरू, तर ते तुम्ही मला सजेस्ट करा. म्हणजे काय, इथं जे कॉल सेंटर होतं तर ते असं काम करतंय की ज्यामुळं प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करणारा किंवा तिथं आर्थिक व्यवहार चालणारा आणि द्वितीय क्षेत्रामध्ये व्यवहार चालत आहेत, तर याची लिंक त्या माध्यमातून झाली. म्हणजेच तृतीय क्षेत्रामध्ये जे आपण कॉल सेंटर बघितलं हे पूर्णपणे पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीमध्ये काम करणाऱ्या या वस्तूंवरती आधारित होतं. तर म्हणून आपण याला तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्र इन्क्लूड केलेलं आहे. याचं तेच रिझन आहे की ते दोन्ही क्षेत्रांसाठी पूरक ठरतं. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला या उदाहरणावरून तरी तिन्ही श्रेणी तुम्हाला समजल्या असतील. गोष्टी खूप सोप्या होतात. ज्यावेळेस तुमच्याकडे एक चांगलं एक्झाम्पल असेल त्या गोष्टीसाठी किंवा त्या सिच्युएशनसाठी जर तुमच्याकडे एक चांगलं उदाहरण असेल ना आणि ते उदाहरण तुम्ही लक्षात घेतलं, डोक्यात घातलं की लगेच सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात. तर हाच एक प्रयत्न असणार आहे पुढच्या लेक्चरसाठी सुद्धा. पण जाता जाता आपण थोडं या सेवा क्षेत्राचं वर्गीकरण समजून घेऊयात. सेवा क्षेत्र जे आहे त्याला वेगवेगळ्या 4 अशा गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिलं म्हणजे वितरण सेवा, डिस्ट्रीब्युटिव्ह सर्व्हिसेस. दुसरं म्हणजे व्यावसायिक सेवा, बिझनेस सर्व्हिसेस. तिसरं म्हणजे ग्राहक सेवा, कस्टमर सर्व्हिसेस. आणि चौथं म्हणजे ना नफा ना तोटा किंवा ना नफा सर्व्हिस म्हणजेच नॉन प्रॉफिट सर्व्हिसेस. म्हणजे सेवा क्षेत्र सुद्धा 4 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड होत आहे. याचा अर्थ काय, सेवा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या लागू शकतात. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल फक्त कॉल सेंटरवाला दिला. म्हणजे काय, तर ती कस्टमर सर्व्हिस होती की शेतकरी हा कस्टमर आहे त्या कंपनीचा जिथून त्याला रसायन विकत घ्यायचे. पण रसायन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर त्यांनी या ग्राहक सेवा किंवा कस्टमर सर्व्हिसची जी सेवा घेतली, जेणेकरून हा ग्राहक सेवावाला जो कस्टमर केअरवाला होता त्यांनी शेतकऱ्याला डायरेक्टली मदत केली त्याची सेवा देऊन. म्हणजे हा जो काही एकूण प्रकार घडला हा कस्टमर सर्व्हिसशी संबंधित होता, म्हणजेच ग्राहक सेवांशी संदर्भात. आता याचं आणखीन एक एक्झाम्पल बघा. ॲमेझॉनचं आपण एक्झाम्पल घेऊ. तुम्ही काय करता, एखादा तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचा आहे तर तुम्ही वेबसाईट ओपन केली, ॲमेझॉनवरती गेला आणि ॲमेझॉनवरून तुम्ही ती प्रोडक्ट जे होतं त्याचं ऑर्डर दिली, त्याचं बुकिंग केलं. आता काय होतं, ॲमेझॉनकडून एखादा व्यक्ती येतो आणि तो तुम्हाला ते प्रोडक्ट देऊन जातो. ॲमेझॉननी स्वतः त्याचं प्रोडक्शन केलं होतं का? म्हणजे ॲमेझॉन हा द्वितीय श्रेणीमध्ये येतोय का? त्यांनी स्वतः त्याचं उत्पादन घेतलं होतं का? तर नाही. ॲमेझॉन हा प्रथम श्रेणीमध्ये तरी येईल का? म्हणजे प्रायमरी सेक्टर तरी आहे का? शेतीवरती अवलंबून आहे का? किंवा त्यांनी स्वतः काही उत्पादन घेतलं होतं का शेती संदर्भात? तर बिलकुल नाही. पण ॲमेझॉननी काय केलं, तुम्हाला तुमची वस्तू ही तुमच्या घरापर्यंत आणून दिली. म्हणजे तुम्हाला वस्तू त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून दिली, ती सेवा तुमच्या घरापर्यंत दिली. म्हणजे काय, तर ॲमेझॉननी एका ठिकाणाहून वस्तू आणून तुम्हाला दिली. म्हणजेच त्यांनी त्या संदर्भाचं दळणवळण केलं, वस्तूची वाहतूक त्यांनी केली. म्हणून आपण त्यांना वितरण सेवा या श्रेणीमध्ये टाकू. ठीक आहे. वितरण सेवा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतील. एक एक्झाम्पल म्हणून फक्त ॲमेझॉनचं दिलं. मात्र वितरण सेवामध्ये आपली बातम्या सांगणारी किंवा जी मीडिया आहे तर ती सुद्धा येते. मीडिया काय स्वतः न्यूज बनवते का? तर नाही. म्हणजे काही केसमध्ये ती स्वतः पण बनवत राहते, पण तो भाग वेगळा. पण मीडियाकडून ज्या न्यूज दिल्या जातात ह्या कुठंतरी घडलेल्या बातम्या, ह्या ते फक्त आपल्याला एक माध्यम म्हणून टी व्हीच्या माध्यमातून देतात. म्हणजे काय, तर ती फक्त सेवा डिस्ट्रीब्यूट करतायत, ते स्वतः न्यूज बनवत नाहीत. काही गोष्टी आहे त्याला अपवाद, बनतात काही गोष्टी, पण त्या इथं कन्सिडर नका करू. एक जेन्युइन न्यूज किंवा जेन्युइन मीडिया तुम्ही कन्सिडर करा. तर ते फक्त सेवांचं वितरण करतायत. ठीक आहे. दुसरी कॅटेगरी जी आहे ती म्हणजे व्यावसायिक सेवा, बिझनेस सर्व्हिसेस. याच्यामध्ये काय येतं की विमा कंपन्या, वकील आपण पकडूयात, त्याच्यानंतर काही माहिती आणि तंत्रज्ञान शिकवणाऱ्या कंपन्या असतील, म्हणजे सेवा देणाऱ्या कंपन्या, रिअल इस्टेट आहे. तर हे सगळं बिझनेस रिलेटेड सर्व्हिस देत आहेत. तर म्हणून आपण यांना व्यावसायिक सेवांच्या अंतर्गत ठेवू. कस्टमर सर्व्हिसचं एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलंय. तो जो शेतकरी होता ना, त्यांनी केमिकल कुठलं वापरायचं विचारलं होतं त्या कस्टमर केअरला फोन करून. तर ते सगळं एक्झाम्पल जे होतं ते ग्राहक सेवाशी संदर्भात होतं. आणि याच्यामध्ये मग टुरिझम सुद्धा येईल किंवा हॉटेलिंग आहे, रेस्टॉरंट्स आहे, शिक्षण सेवा आहे, आरोग्य सेवा आहे. तर हे सगळे जे नॉलेज देणाऱ्या गोष्टी आहेत, त्यानंतर थोड्या एंटरटेन करणाऱ्या गोष्टी आहेत, तर या सगळ्या ग्राहक सेवाच्या अंतर्गत येतील. ठीक आहे. यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत की ग्राहक सेवांच्या अंतर्गतच आपले चित्रपटगृह सुद्धा येतात का? तर हो, कारण तिथं आपल्याला थोडंसं एंटरटेन मिळते, करमणूक होतीये. तर हे सगळं ग्राहक सेवेच्या अंतर्गत येईल. ठीक आहे. आणि सेवा क्षेत्र हे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की एखादे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये लोकांना जेवण अगदी मोफत दिलं जातं, लोकांना राहण्याची सोय मोफत आहे. म्हणजे जी ट्रस्ट होती, जे मंदिर आहे, तर हे सुद्धा एक सेवा देण्याचंच काम करत आहे.
आणि त्यामधल्यात ते कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट एक्सपेक्ट करत नाहीत. म्हणजे ती एक नॉन प्रॉफिट सर्व्हिस झाली. म्हणजे जो चौथा गट होता सेवा क्षेत्रामधला, तो म्हणजे त्याचं एक्झाम्पल म्हणजे मंदिर असेल किंवा लोकसेवा करणाऱ्या संस्था असतील किंवा संरक्षण देणारे आपले डिफेन्स फोर्स जे आहेत, ह्या सुद्धा काही डिफेन्स फोर्स प्रॉफिटची अपेक्षा ठेवतं का? तर नाही. ते फक्त संरक्षण करण्यासाठी नॉन प्रॉफिट बेसवरती अगदी जीव धोक्यामध्ये घालून ते आपल्याला संरक्षण देत आहेत. आणि काही महत्त्वाच्या अशा जागतिक पातळीवरच्या संघटना आहेत की ज्या नॉन प्रॉफिट बेसवरती काम करतात. मग त्यामध्ये युनिसेफ वगैरे आलं की जे कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट न घेता एक सेवा बजावतात, म्हणजे नॉन प्रॉफिट अशा सेवा देतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश नॉन प्रॉफिट सर्व्हिसमध्ये येतो. ठीक आहे. म्हणजेच सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा 4 वेगवेगळे जे प्रकार होते ते पण आपण अगदी डिटेलमध्ये समजून घेतलेत. आय होप तुम्हाला आजचं हे इकॉनॉमिक्सचं पहिलं लेक्चर होतं आवडलं असणार आहे. आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा मूलभूत संकल्पना अभ्यासल्या, ज्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत. तुम्ही कुठलंही पुस्तक जरी बघत असाल तिथं मूलभूत संकल्पना म्हणून तुम्हाला एक 15, 20, 30 पेजेस दिले असतील, पण ते सगळं आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचं नसतं. जेवढं आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचं आहे तितकाच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण जितका जास्त तुम्ही इकॉनॉमिक्सचा भरकटत अभ्यास कराल तर जास्त इकॉनॉमिक्स हे अवघड वाटायला सुरुवात होईल, नको नकोसं होईल. तर म्हणून ज्या मुद्द्यावरती अगदी एक्झाममध्ये क्वेश्चन बनतात असेच मुद्दे आपण इथून पुढच्या सुद्धा लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोत. फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की प्रत्येक लेक्चर हे तुम्ही अगदी मन लावून व्यवस्थितपणे बघाल आणि प्रत्येक लेक्चरसाठीचा तुमचा रिस्पॉन्ससुद्धा अगदी समान असावा, तो वाढत जावा, अशीच एक अपेक्षा. आजच्या सेशनच्या माध्यमातून फायनली तुमची इथं रजा घेणार आहे. जाताना तुम्हाला आठवण करून देतो, विजन स्टडीचं ॲप गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. ॲपच्या माध्यमातून ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे वाचता येईल आणि हे विशेष म्हणजे मोफत ॲप आहे. याच्यामध्ये सगळा कंटेंट हा तुम्हाला ऑलमोस्ट फ्रीली अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना अफोर्ड होत असेल अशांसाठी तिथं कोर्ससुद्धा अवेलेबल आहे, पण ते कंपल्सरी घ्याच असं बिलकुल नाही आहे. म्हणजे ॲपमधला कंटेंट हा सगळा मोफत वाचता येतो तुम्हाला. फक्त जे पेड कोर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर ॲडमिशन घेऊ शकता. सध्या राज्यसेवा 2021 साठीच्या कोर्सचे ॲडमिशन ओपन आहेत. जर तुम्हाला 4,000 रुपये फी अफोर्डेबल असेल तर यामध्ये प्रवेश घेऊ शकता. आज मी इथंच रजा घेतो. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.